तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी हिरवं चिकन, म्हणजे हरियाली चिकन त्याला असं बोलतात. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलंय 10-12 मिरच्या, तसंच ओलं खोबऱ्याचे 2 तुकडे, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि खडे मसाल्यामध्ये काळ्या मिऱ्या, जिरी, लवंग, चक्रीफूल आणि दालचिनी घेतलेला आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तसंच खडे मसाले टाकल्यानंतर आलं लसूण आणि मिरची पहिला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अद्रक लसूण आणि मिरच्या आपल्याला पहिल्या वाटून घ्यायच्यात आणि मग नंतर ना आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना वाटून घ्यायचा आहे. तर मी अद्रक आणि लसूण पहिलं वाटून घेते. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता अद्रक लसूण वाटल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना टाकून छानपैकी ते बारीक त्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता हे वाटण झाल्यानंतर आपण कढई इथं गरम करून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर 3 कांदे मी असे बारीक कट करून घेतले होते, बारीक चिरून घेतला आहे. ते 3 बारीक चिरलेले कांदे आपल्याला तेलामध्ये टाकून छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे सगळ्यात आधी, त्याच्यासाठी आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. छान असं मिक्स झालंय तर एक 2 ते 3 मिनिटं आपण कांदा परतून घेऊया. तर बघू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे, म्हणजेच आपला कांदा छान असा परतून झालेला आहे. तर कांदा आपण एकदा मिक्स करून घेऊया. तर बघू शकता कांद्याचा कलर असा लाईट ब्राऊन झालेला आहे. कांदा आपला छान असा परतून झाला आहे. तर आता मी इथं चिकन घेतलं आहे. 1 किलो चिकन मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता हे चिकन आपल्याला ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे. तर आपण आता चिकन परतून घेत आहोत. त्याच्यासाठी कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे. तर चिकन कांद्यात टाकल्यानंतर छानपैकी कांदा आणि चिकन एकत्र मिक्स करून घेऊया. तसंच आता सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेते. हळद टाकल्यानंतर परत एकदा चिकन आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे.
ते सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून छान असं आपलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. जर तुम्हाला सुक्कं हिरवं चिकन करायचं असेल तर तुम्ही पाणी कमीच टाका आणि जर तुम्हाला थोडाफार रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही थोडंफार पाणी जास्त टाकू शकता. तर मी इथं 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे. तर पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला चिकन छान असं शिजून घ्यायचं आहे. चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून मस्तपैकी चिकन शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनटानंतर चिकन छानपैकी शिजलेलं आहे. छान असं चिकन आपलं पूर्णपैकी शिजून झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलं आहे. दही छान असं फेटून घेतलेलं आहे. तर ते दही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. दही टाकून सगळं चिकन दह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ते छान असं मिक्स झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं, पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि खोबरं, खडे मसाले ह्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता म्हणून थोडंसं पाणी मिक्स करून ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून छान असा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर 1 पळी तेल मी वरून टाकलेलं आहे. तसंच 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला. तर थोडंसं मीठ परत मी एकदा टाकून घेतलं आहे. तर आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स झाल्यानंतर आपण हे 20 मिनटं छानपैकी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 5-5 मिनटांनी आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून चिकन आपलं खाली कढईला करपणार नाही. तर एक 20 मिनटानंतर आपण भाजी बघूया. तर बघू शकता 20 मिनटानंतर आपलं हिरवं चिकन म्हणजेच आपलं हरियाली चिकन तयार झालेलं आहे. तर मी थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे. तुम्हाला जास्त घट्ट करायचं असेल तर तुम्ही चिकन अजून शिजून त्याच्यामधलं पाणी आटवून घेऊ शकता. तर मी अशी ग्रेव्ही ठेवली आहे. तर बघू शकता छान असं आपलं हरियाली चिकन तयार झालेलं आहे. चव तर खूपच छान अशी लागते. तुम्ही नक्कीच ही चिकनची रेसिपी घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता मस्त असं आपल्या चिकनला रंग आलेला आहे आणि चवसुद्धा खूप छान अशी लागते. तर नक्कीच घरी ही रेसिपी ट्राय करा.